उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्वजण चांगले आहात आणि देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घेत आहात. मागील भागात आपण मत्तयाच्या शुभवर्तमानाची प्रस्तावना पाहिली आणि येशू ख्रिस्त हा वचनाची पूर्तता करणारा राजा आहे हे समजून घेतले. आजच्या भागात आपण येशू ख्रिस्ताची वंशावळ पाहणार आहोत. या वंशावळीत अब्रामापासून ते दावीद आणि पुढे बाबेलच्या बंदिवासापर्यंत आणि त्यानंतर येशूपर्यंतची पिढी दाखवली आहे. या अध्यायातून आपण पाहतो की देवाची योजना एका पिढीपुरती मर्यादित नसून ती पिढ्यानपिढ्या चालत राहते. जरी या वंशावळीत काही अपूर्ण आणि पापी लोक होते तरी देवाने त्यांच्याद्वारे आपली योजना पूर्ण केली. यातून आपल्याला हे समजते की देव प्रत्येकाच्या जीवनाचा उपयोग करू शकतो आणि त्याची कृपा सर्वांसाठी उपलब्ध आहे. चला तर मग आजच्या या महत्त्वपूर्ण वचनाकडे आपण लक्ष देऊया. प्रियांनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मत्तेकृत शुभवर्तमान याच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत आणि 1 ते 16 या वचनांचा आपण अभ्यास करणार आहोत. आजचा आपला विषय आहे येशू ख्रिस्ताची वंशावळी आणि येशूच्या कुमारीपासूनच्या जन्माची नोंद. आता आपण वंशावळी याविषयी पाहूया. मत्तेकृत शुभवर्तमान आणि नवीन करारातील वंशावळी अनेक बाबतीत पवित्र शास्त्रातील सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे. संपूर्ण बायबल त्याच्या अचूकतेवर अवलंबून आहे. तुमच्या लक्षात येईल की त्यात 3 विभाग आहेत. पहिला विभाग अब्रामापासून दाविदापर्यंतची वंशावळ, वचने 1 ते 6. दुसरा विभाग शल्मोनपासून बाबेलच्या बंदिवासापर्यंतची वंशावळ, वचने 7 ते 11. तिसरा विभाग बाबेलच्या बंदिवासापासून ते सुतार योसेफपर्यंतची वंशावळ, वचने 12 ते 17. उत्पत्तीच्या पुस्तकाचा अभ्यास करताना आपण हे पाहिले होते की उत्पत्ती हे कुटुंबाबद्दलचे पुस्तक आहे. तिथल्या वंशावळी खूप महत्त्वाच्या आहेत आणि आम्ही नवीन करार सुरू करताना त्या इथे पाहतो. आता मी कबूल करतो की सुरुवातीला हे कंटाळवाणे दिसते. तुम्ही एखाद्याला नवा करार देता आणि ती व्यक्ती जेव्हा मत्तेकृत शुभवर्तमानापासून वाचायला सुरुवात करते, जिथे अगदी सुरुवातीलाच वंशावळ त्यांच्या डोळ्यासमोर उभी असते, तेव्हा ती व्यक्ती त्या वाचनात फारशी पुढे जाऊ शकत नाही. एकदा एक पाळक सांगत होते की दुसऱ्या महायुद्धात अक्षरशः हजारो नवीन करार सैनिकांना वाटण्यात आले होते. हे सैनिक नवीन करार उघडत असत आणि त्यातील एखाद दुसरा मिनिट वाचन करीत. जेव्हा ते वंशावळीपर्यंत यायचे तेव्हा त्यांचे मत व्हायचे की हे पुस्तक त्यांच्यासाठी नाही. अर्थातच आपण त्यांना दोष देऊ शकत नाही. माझा मुद्दा असा आहे की लोकांना साहित्य देण्यासाठी आपण थोडे शहाणपण वापरले पाहिजे. सरासरी व्यक्तीने मत्तेकृत शुभवर्तमानापेक्षा इतर 3 शुभवर्तमानांपैकी कोणत्याही एका शुभवर्तमानाने प्रथम सुरुवात करावी, शक्यतो मार्क. पण त्यामुळे या वंशावळीचे महत्त्व कमी होत नाही. नवीन करार या वंशावळीच्या अचूकतेवर अवलंबून आहे, कारण तो प्रभू येशू ख्रिस्त हा अब्रामाच्या वंशाचा आणि दाविदाच्या वंशाचा आहे हे सिद्ध करतो. दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत. अब्रामाचा वंश त्याला राष्ट्रात ठेवतो आणि दाविदाचा वंश त्याला सिंहासनावर बसवतो. तो त्या राजवंशातला आहे. इस्रायल राष्ट्रासाठी वंशावळी खूप महत्त्वाच्या होत्या आणि त्यांच्याद्वारे एखाद्या व्यक्तीचा विशिष्ट वंशावर कायदेशीर दावा आहे की नाही हे स्थापित केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, जेव्हा इस्रायल बंदिवासातून परत आले तेव्हा आम्हाला एज्राच्या पुस्तकात आढळते, एज्रा याचा 2रा अध्याय आणि 62 या वचनात, की या सर्वांनी आपापल्या वंशावळीचा लेख ज्यांची वंशावळ नोंदली होती त्यांच्या वहीत शोधिला, पण त्यास तो न मिळाल्यामुळे ते अशुद्ध ठरून याजक पदावरून भ्रष्ट झाले. प्रियांनो, इस्राच्या काळात लेवी वंशाची नोंद तपासणे आणि खोटा दावा करणाऱ्यांना काढून टाकणे शक्य होते.
स्पष्टपणे या वंशावळी शासनकर्त्यांनी ठेवल्या होत्या आणि त्या लोकांसाठी उपलब्ध होत्या. मला असे वाटते की ते मंदिरात ठेवले गेले होते, कारण इस्रायल ही एक धर्मशाही होती आणि प्रत्यक्षात चर्च आणि राज्य एक होते. ही वंशावळी साहजिकच प्रदर्शित करण्यात आली होती आणि इसवी सन 70मध्ये मंदिराचा नाश होईपर्यंत सार्वजनिक नोंदींमधून त्याची नक्कल केली गेली असती. येशूचे शत्रू त्यांना तपासू शकले असते आणि कदाचित त्यांनी केलेही. हे रोचक आणि महत्त्वाचे आहे, कारण त्यांनी प्रभू येशूच्या प्रत्येक हालचालीला आव्हान दिले, अगदी पुनरुत्थानासाठी पर्यायी स्पष्टीकरण देखील दिले. परंतु त्यांनी कधीही त्याच्या वंशावळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही, कारण हे असावे की त्यांनी ते तपासले आणि ते अचूक असल्याचे आढळले. हे सर्व महत्त्वाचे आहे, कारण ते येशूला एका अद्वितीय स्थितीत ठेवते. तुम्हाला आठवत असेल की त्याने म्हटले होते की मेंढरांचा मेंढपाळ दारातून आत जातो, पण चोर आणि दरोडेखोर मेंढरांच्या गोठ्यात जाण्यासाठी दुसऱ्या मार्गाने वर चढतात. योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय आणि पहिले 2 वचनं तुम्ही पहा. तो कळप म्हणजे इस्रायल राष्ट्र, तो मागच्या बाजूला असलेल्या कुंपणाच्या कळपात चढला नाही आणि गल्लीतून आत आला नाही, तो दारातूनच आत आला. त्याचा जन्म दाविदाच्या वंशात आणि अब्रामाच्या वंशात झाला. हेच मत्तई आपल्यासमोर मांडत आहे. जुन्या करारात नमूद केलेल्या प्रत्येक गोष्टीची येशू परिपूर्ती आहे. म्हणून ख्रिस्ताचे शत्रू त्याच्या वंशावळीच्या संदर्भात त्याला कधीही आव्हान देऊ शकले नाहीत. त्याला आव्हान देण्यासाठी त्यांना इतर काही मार्ग शोधावे लागले आणि अर्थातच त्यांनी ते केले. बराच वेळा असेही होते की काही लोक पवित्र शास्त्र वाचतात, परंतु एखाद्या गोष्टीचे पुस्तक वाचावे तसे. आणि यातील बरेच जण वंशावळीकडे अक्षरशः दुर्लक्ष करतात. असे लोक वंशावळ वाचतच नाहीत. परंतु आम्ही हे लक्षात घ्यावे की देवाच्या आत्म्याने त्यात काही महत्त्वाचे असल्याशिवाय आम्हाला वंशावळी दिली नसणार. आपल्यासाठी त्यांचे काही महत्त्व असले पाहिजे. म्हणून मी तुम्हाला आता मत्तई शुभवर्तमानातील ही वंशावळी लक्षात ठेवायला सांगेन, कारण ती खूप महत्त्वाची आहे. ही योसेफाच्या बाजूने प्रभू येशूची वंशावळी आहे. जेव्हा आपण लूककृत शुभवर्तमानाकडे जाऊ तेव्हा आपल्याकडे आणखी एक वंशावळी असेल आणि ती मरियेच्या बाजूने असेल. यावेळेस आपण मत्तई शुभवर्तमान ह्याचा 1 अध्याय आणि 1 वचन वाचणार आहोत. अब्रामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त त्याची वंशावळी. पिढ्यांचे पुस्तक हा एक वाक्यांश आहे जो मत्तईसाठी विलक्षण आहे. व्यक्त करण्याची ही एक अनोखी पद्धत आहे आणि तुम्हाला ती नवीन करारात कुठेही आढळणार नाही. जर तुम्ही जुन्या करारातून मलाकी, जकर्या आणि हग्गाईद्वारे ग्रंथपंचकामध्ये आणि अनुवाद, गणना, लेवी, निर्गम याद्वारे परत उत्पत्तीमध्ये जाण्यास सुरुवात केली, तर तुम्ही जवळजवळ अशा निष्कर्षापर्यंत पोहोचाल की ते बायबलमध्ये मत्तई शुभवर्तमानाशिवाय कोठेही नाही. मग अचानक तुम्ही उत्पत्तीच्या 5व्या अध्यायात येता आणि उत्पत्तीचा 5वा अध्याय 1 वचन पाहता. आदामाचे वंशज. पुन्हा ती व्यक्त करण्याची पद्धत आहे. 2 पुस्तके आहेत, आदामाच्या पिढ्यांचे पुस्तक आणि येशू ख्रिस्ताच्या पिढीचे पुस्तक. तुम्ही आदामाच्या कुटुंबात कसे आलात? तुम्ही जन्माने आत आला आहात? तुम्ही ते केले नाही. खरं तर तुमचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. पण अशा प्रकारे तुम्ही आणि मी आदामाच्या कुटुंबात आलो. आम्ही जन्माने तेथे पोहोचलो. पण रोमकरास पत्राचा 5वा अध्याय आणि 12 या वचनाप्रमाणे आदामामध्ये सर्व मरतात. आदामाचे पुस्तक हे मृत्यूचे पुस्तक आहे. त्यानंतर दुसरे पुस्तक आहे येशू ख्रिस्ताच्या पिढीचे किंवा वंशावळीचे पुस्तक. तुम्ही त्या कुटुंबात, त्या वंशावळीत कसे आलात? जन्माद्वारे तुम्ही त्यात आलात. नवीन जन्म. प्रभू येशू म्हणतो, देवाचे राज्य पाहण्यासाठी आम्हाला पुन्हा जन्म घेतला पाहिजे. योहानाचं शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये पहा. हे आपल्याला कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात ठेवते आणि आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवून तेथे पोहोचतो. आपण सर्व पहिल्या पुस्तकात आहोत, आदामाच्या पिढ्यांचे पुस्तक. मला विश्वास आहे की तुम्ही, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,
तुम्ही कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात देखील आहात. मग ते म्हणतो की येशू हा दाविदाचा पुत्र, अब्रामाचा पुत्र आहे. अब्राम दाविदाच्या आधी आला हे मत्त्याला माहीत नव्हते का? अर्थात त्याने तसे केले कारण बाकीच्या वंशावळीत त्याने ते स्पष्ट केले आहे. मग त्याने असे का करावे? तो प्रभू येशूला मशीहा म्हणून सादर करत आहे, जो राजा आहे, पृथ्वीवर स्वर्गाचे राज्य स्थापन करणार आहे. आणि ते प्रथम येते. देवाने दाविदाला केलेल्या भविष्यवाण्यांच्या पूर्ततेसाठी तो दाविदाच्या वंशात असला पाहिजे. तो दाविदाचा पुत्र आहे. तो अब्रामाचा पुत्र देखील आहे. आणि तो अब्रामाचा पुत्र असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण देवाने अब्रामाला सांगितले होते, उत्पत्ती याचा 22वा अध्याय आणि 18 या वचनानुसार, की पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. आणि गलती याचा 3रा अध्याय आणि 16 या वचनात पौल स्पष्ट करतो की ती संतती कोण आहे. आता अब्राम आणि त्याच्या संतानाला दिलेली अभिवचने होती. तो संतानांना असे म्हणाला नाही, तर एक म्हणून आणि तुझ्या संततीला, जो ख्रिस्त आहे. म्हणून येशू ख्रिस्त हा अब्रामाचा पुत्र आहे. यावेळेस आपण मत्तयाचा 1 अध्याय आणि 2 ते 6 ही वचने वाचणार आहोत. अब्रामाला इसाक झाला, इसाकाला याकोब, याकोबाला यहुदा व त्याचे भाऊ झाले. यहुदाला तामारेपासून पेरेस व जेरह झाले. पेरेसाला हेस्रोम झाला, हेस्रोमाला आराम झाला, आरामाला अम्मीनादाब, अम्मीनादाबाला नहशोन, नहशोनाला सल्मोन, सल्मोनाला राहाबेपासून बवाज, बवाजाला रुथेपासून ओबेद, ओबेदाला इशाय आणि इशायाला दावीद राजा झाला. जी पूर्वी उरियाची बायको होती तिच्यापासून दाविदाला शल्मोन झाला. त्यानंतरच्या वंशावळीकडे बारकाईने पाहणे केवळ मनोवेधकच नाही, ते खरे तर रोमांचकारी आहे. 4 नावे लक्षवेधी निऑन लाईट्समध्ये असल्यासारखे दिसतात. ख्रिस्ताच्या वंशावळीत त्यांचा समावेश होणे हे आश्चर्यकारक आहे. प्रथम ती महिलांची नावे आहेत. दुसरे म्हणजे ती परराष्ट्रीयांची नावे आहेत. प्रथेनुसार हिब्रू वंशावळीत स्त्रियांची नावे आढळत नाहीत. परंतु या अगदी साध्या कारणास्तव त्यात दोष शोधू नका. हल्ली आपल्याकडे लग्नातही तेच आहे. विवाह झाल्यानंतर पुरुषाचे नाव लावले जाते, तेथे महिलेचे नाव लावत नाहीत. तिचा महिला वंश नव्हे तर आता पुरुषाचा वंश चालू राहतो. आज आपण तेच करतो आणि त्यांनी ते तेव्हा केले. अनेकदा काही नावे खूपच सुंदर असतात, छोटी आणि सोपी. परंतु अशा एखाद्या महिलेचे नाव पुढे विवाह झाल्यानंतर थोडं किचकट आणि उच्चारण्यास कठीण असेल तर तरीही आपण पाहतो की त्या महिलेला आपले नाव न लावता आपल्या पतीचे नाव लावावे लागते. माणसाचे नाव घेण्याची आपली प्रथा आहे आणि तेथे माणसाची वंशावळी दिली जाते. येशूच्या दिवसात वंशावळीत स्त्रीचे नाव शोधणे खरोखरच असामान्य होते. तरीही येथे आपल्याकडे 4 नावे आहेत. त्या 4 महिलाच नाहीत, त्या 4 परराष्ट्रीय आहेत. तुम्हाला माहिती आहेच की नियमशास्त्रातील देवाने म्हटले आहे की त्याच्या लोकांनी विधर्मी आणि मूर्तीपूजक जमातींशी विवाह करू नयेत. अब्रामाला देखील देवाने त्याचा मुलगा इसाकासाठी वधू आणण्यासाठी त्याच्या लोकांकडे परत पाठवण्याची सूचना दिली होती. तसेच हाच प्रकार इसाकने त्याचा मुलगा याकोबसाठी केला होता. एकेश्वरवाद हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे नेणाऱ्या वंशात असलेल्या लोकांचा प्रचलित विश्वास असावा अशी देवाची व्यवस्था होती. तरीही त्याच्या वंशावळीत 4 परराष्ट्रीय स्त्रियांची नावे आहेत. त्यापैकी 2 कनानी, 1 मोवाबी आणि 4थी हित्ती होती. तुम्ही स्वाभाविकपणे प्रश्न विचाराल, ते ख्रिस्ताच्या वंशावळीत कसे आले? तामार ही पहिली आहे आणि तिचा उल्लेख 3ऱ्या वचनात आहे. तिची कथा उत्पत्ती अध्याय 38 मध्ये आहे आणि तिथे तिला तामार म्हटले आहे. हा अध्याय बायबलमधील सर्वात वाईट अध्यायांपैकी एक आहे. तामार वंशावळीत आली कारण ती पापी होती. 5व्या वचनात उल्लेख केलेली राहाब ही पुढची आहे. यहोशुवा अध्याय 2 मधील तिच्या कथेत ती फारसे चांगले पात्र नाही, जिथे तिला राहाब म्हटले. पण जिवंत आणि खऱ्या देवाचे ज्ञान मिळाल्यानंतर ती एक अद्भुत व्यक्ती बनली.
इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि 31 या वचनात म्हटल्याप्रमाणे राहाब कसबिनीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्यांबरोबर तिचा नाश झाला नाही. तिने विश्वास ठेवला. या साध्या कारणासाठी ती ख्रिस्ताच्या वंशावळीत आली. तिचा विश्वास होता, येथील प्रगतीकडे लक्ष द्या, पापी म्हणून या आणि मग विश्वासाचा हात पुढे करा. 5व्या वचनात उल्लेख केलेली रूथ ही पुढची आहे. ती एक सुंदर व्यक्ती आहे आणि तुम्हाला तिच्यामध्ये काहीही चुकीचे आढळणार नाही. परंतु रूथच्या वेळी एक कायदा होता ज्याने तिला बंद केले, कारण त्यात म्हटले होते की मोवाबी किंवा अम्मोनी प्रभूच्या मंडळीत प्रवेश करू शकत नाही. अनुवाद ह्याचा 23वा अध्याय आणि 3रं वचन पहा. नियमशास्त्राने तिला बाहेर ठेवले तरी बोआज नावाचा एक माणूस होता जो एके दिवशी त्याच्या शेतात आला आणि त्याने तिला पाहिले. ते पहिल्या नजरेतील प्रेम होते. काही लोक लग्न होण्यापूर्वी 1 वर्ष वाट पाहतात. त्यांना फक्त खात्री करून घ्यायची असते आणि अनेकांना असे करणे नेहमीच शहाणपणाचे वाटते. बोआजचे रूथवर प्रथमदर्शनी प्रेम होते आणि त्याने तिच्याभोवती आपले पांघरून घालून ती जी एक परराष्ट्रीय तिला इस्रायलच्या मंडळीत आणून तिच्यावर कृपा केली. तिने विचारले, रूथ याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन यामध्ये, मज परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला, याचे काय कारण बरे? देवाच्या कृपेबद्दल तुम्ही आणि मी हाच प्रश्न विचारू शकतो. पुन्हा प्रगती लक्षात घ्या. आम्ही पापी म्हणून येतो आणि विश्वासाचा हात पुढे करतो आणि तो त्याच्या अद्भुत कृपेने आम्हाला वाचवतो. बतशेबेचा नावाने उल्लेख केलेला नाही, परंतु तिला जी पूर्वी उरियाची बायको होती असे संबोधले जाते. मत्ते याचा 1ला अध्याय 6 वचनामध्ये आपण पाहू शकता. तिचे नाव नमूद केले नाही कारण ते तिचे पाप नव्हते. हे दाविदाचे पाप होते आणि दाविदालाच त्याची किंमत चुकवावी लागली आणि त्याने ती चुकवली. ती ख्रिस्ताच्या वंशावळीत आली कारण देव पाप करणाऱ्या त्याच्या मुलांपैकी एखाद्याला टाकून देत नाही. एखादं मेंढरू कळपातून बाहेर पडून हरवलेलं मेंढरू म्हणून बनू शकते, पण आपल्याकडे एक मेंढपाळ आहे जो मेंढरांच्या मागे जातो आणि त्यांना नेहमी माघारी आणतो. त्याने दाविदाला माघारी आणले. अशी ही या वंशावळीत तारणाची संपूर्ण कथा आहे. आता या वंशावळीबद्दल आणखी काही मनोवेधक गोष्टी आहेत. जर तुम्ही या वंशावळीची पहिले इतिहास याच्या 3ऱ्या अध्यायामधील वंशावळीची तुलना केली, काही नावे वेगळ्या पद्धतीने तिथे लिहिलेली आहेत, तर तुम्हाला दिसेल की मत्त्याच्या 8व्या वचनात अहज्या, योआश आणि अमस्या यांची नावे वगळण्यात आली आहेत. यावरून असे दिसून येते की वंशावळीचा उल्लेख आपल्याला विशिष्ट वंशजांचा दृष्टिकोन देण्यासाठी केला जातो आणि बायबलच्या प्रत्येक वंशावळीत प्रत्येक व्यक्तीचे नाव असणे आवश्यक नाही. मला वाटते की प्रलयानंतर उत्पत्तीमध्ये दिलेल्या वंशावळीत आपण हे लक्षात ठेवले पाहिजे. या पूर्ण वंशावळी नसतात, परंतु त्या आपल्यासाठी विशिष्ट वंश शोधण्यासाठी दिल्या जातात. एखाद्याचे वैयक्तिकरित्या असे मत होऊ शकते की मानव या पृथ्वीवर आशेरच्या डेटिंगपेक्षा खूप जास्त काळापासून आहे, जी बायबलच्या अनेक आवृत्त्यांच्या समासात आढळते. लक्षात ठेवा की या तारखा आशेरने लिहिलेल्या आहेत आणि त्या बायबलचा भाग नाहीत. त्या चुकीच्या आहेत आणि त्या ठिकाणी लागू होत नाहीत. मत्ती याचा 1ला अध्याय आणि 10 आणि 11 ही वचनं आता आपण वाचणार आहोत. हिजकियाला मनश्शे, मनश्शेला आमोन, आमोनाला योशिया आणि बाबेलास देशांतर झाले त्यावेळी योशियाला यखन्या व त्याचे भाऊ झाले. वचन 11 मध्ये आपल्याला आढळते की मत्तय यहोयाकीमला वगळतो, परंतु त्यात यखन्या समाविष्ट आहे. यखन्या हा आमच्या विशेष लक्ष देण्यास पात्र आहे, कारण देवाने सांगितले होते की त्याची कोणतीही संतती सिंहासनावर बसणार नाही. इर्माया ह्याचा 22वा अध्याय आणि 24 या वचनामध्ये म्हटले आहे, परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, यहूदाचा राजा यहोयाकीम याचा पुत्र कोण्या माझ्या उजव्या हातातील मुद्रिकेसारखा असला तरी तेथून मी तुला काढून फेकून देईन.
येथे कोण्या याचे नाव यकुन्या होते, परंतु देवाने त्या नावातील य काढून टाकले, कारण यहोवा याची सुरुवात य या अक्षराने होते आणि हा यकुन्या दुष्ट राजा होता. पुढे इर्मायाच्या 22वा अध्याय आणि 30 या वचनामध्ये म्हटले आहे, परमेश्वर म्हणतो, हे लिहून ठेवा की हा मनुष्य निर्वंश आहे. हा मनुष्य आपल्या सर्व हयातीत उत्कर्ष पावावयाचा नाही, कारण दाविदाच्या सिंहासनावर बसून यहुदावर राज्य करण्याचे यश त्याच्या वंशातील कोणाला कधी मिळणार नाही. यकोन्या या माणसाच्या पापामुळे त्याच्या वंशातील कोणीही दाविदाच्या सिंहासनावर बसू शकला नाही. तुम्ही पहा, योसेफ या वंशात आहे, परंतु योसेफ हा येशूचा नैसर्गिक पिता नाही. हे पवित्र शास्त्रातील सर्वात उल्लेखनीय तथ्यांपैकी एक आहे आणि मत्तय आपल्याला ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. योसेफाने येशूला एक मथळा, एक कायदेशीर मथळा दाविदाच्या सिंहासनाला दिला, कारण योसेफ हा मरियेचा पती होता, जिने येशूला जन्म दिला. येशू ख्रिस्त योसेफचा संतान नाही किंवा तो यकोन्याचा संतान नाही, पण योसेफ आणि मरिया दोघेही दाविदाच्या वंशातील असले पाहिजेत आणि ते दाविदाच्या 2 वेगवेगळ्या मुलांकडून 2 वेगवेगळ्या वंशातून होते. जेव्हा आपण लूक शुभवर्तमानाकडे पोहोचतो तेव्हा आपल्याला कळेल की मरियाचा वंश दाविदाकडून त्याचा पुत्र नाथानाद्वारे आला आहे. योसेफाचा वंश शल्मोनाच्या राजवंशातून येतो. त्यामुळे योसेफ आणि मरिया दोघांनाही कर आकारणीसाठी, नाव नोंदवण्यासाठी बेथलेहेमला जावे लागले, कारण ते दोघेही दाविदाच्या वंशातले होते. या वंशावळी किती मनोरंजक, आकर्षक आणि महत्त्वाच्या आहेत, तसेच त्यांचा सखोल अभ्यास करणे आपल्यासाठी किती मोलाचे आहे हे आता तुमच्या लक्षात आलेच असेल. आता वंशावळीचा शेवट या वचनाने होतो. वाचूया आपण 16वं वचन. आणि याकोबाला योसेफ झाला, ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला, तिचा हा पती. तुम्ही पाहत आहात की हे वचन 2 पासून सुरू झालेल्या नमुन्याला खंडित करते. जिथे ते म्हणते की अब्रामाला इसाक झाला, तेव्हापासून ते फक्त जन्म होते आणि 16व्या वचनाची सुरुवात होते आणि याकोबाला योसेफ झाला. योसेफने येशूला जन्म दिला असे सांगून तुम्ही ते पुढे चालू ठेवण्याची अपेक्षा कराल, पण वचन असे म्हणत नाही. त्याऐवजी ते म्हणते, ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला, तिचा हा पती. अर्थात मत्तय हे स्पष्ट करत आहे की योसेफ येशूचा पिता नाही. जरी तो मरियेचा पती असला तरी तो येशूचा पिता नाही. याचे स्पष्टीकरण काय आहे? बरं, या अध्यायाच्या उर्वरित भागात मत्तय आपल्याला स्पष्टीकरण देईल आणि ते जुन्या कराराची भविष्यवाणी कशी पूर्ण करते ते दर्शवेल. सध्या तरी आपण येथे थांबूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणारा आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, प्रभू परमेश्वरा, तू आमच्या उद्धारासाठी योजना केलीस आणि प्रभूजी आम्ही पाहतो की ख्रिस्ताचा जन्म या ठिकाणी झाला, परंतु आम्हाला ख्रिस्ताची वंशावळ आम्हाला पाहायला मिळाली. कशा रीतीनं प्रभूजी तू ह्याच्यामध्ये सक्रिय होतास आणि कशा रीतीनं काही लोकांची नावं तू वगळलीस. होय प्रभूजी, आम्ही हे देखील पाहिलं की या वंशावळीमध्ये 4 स्त्रियांचा देखील उल्लेख आहे. होय बापा, आम्ही हे समजून घेतलेलं आहे की ही तुझी योजना आहे आणि तुझ्या योजना या नेहमी परिपूर्ण असतात. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजच्या अध्ययनामधून अनेक गोष्टी तू आमच्या समोर ठेवलेल्या आहेत. होय प्रभूजी, त्या आमच्या अंतःकरणामध्ये ठसाव्या यासाठी आम्ही तुझ्या चरणापाशी येतो. तो आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर, आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची कृपा आपणाबरोबर सदैव असो.
आजच्या संदेशातून आपण शिकलो की येशू ख्रिस्ताची वंशावळ ही केवळ नावांची यादी नाही, तर ती देवाच्या विश्वसनीयतेची साक्ष आहे. देवाने अब्रामाला दिलेले वचन आणि दाविदाला दिलेली प्रतिज्ञा येशूमध्ये पूर्ण झाली. यामुळे आपल्याला समजते की देव आपले वचन कधीच विसरत नाही. या भागातून आपण एक मोठा धडा शिकतो. देव आपल्या अपूर्णतेतही कार्य करतो आणि आपल्या जीवनातून त्याची योजना पूर्ण करतो. तसेच आपण कोणत्याही पार्श्वभूमीचे असलो तरी देव आपल्याला वापरू शकतो, जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर. पुढील भागात आपण पाहू की येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला आणि त्या अद्भुत घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळते. तोपर्यंत देवाच्या आशीर्वादात राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. शास्त्री हे नियमशास्त्राचे सविस्तर स्पष्टीकरण देणारे तज्ज्ञ होते. आजचा प्रश्न: येशू ख्रिस्ताच्या वंशावळीत किती स्त्रियांची नावे आहेत? ए. 1, बी. 3, सी. 4, डी. एकही नाही. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.